आणि आणखी एक तुम्हाला दाखवते की जो पुदिना असतो, मिंट ज्याला इंग्रजीत म्हणतात, तर तो सुद्धा पाण्यात मी त्याच्या काही काड्या ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत. बघा किती छान पांढऱ्या मुळा ज्या आहेत त्याला फुटून आलेल्या आहेत. आणि ही जी पानं दिसत आहेत ही सगळी नवीन आलेली आहेत बरं का. आता मी ह्या 3 ग्लासांमध्ये हे जे मिंटच्या काड्या होत्या साधारणतः 4 ते 5 इंचाच्या, त्या ठेवून अशा 2 ते 3 दिवसात पाणी त्याचं बदलायचं असतं. आता यांना पाण्यात ठेवून साधारण 8 ते 10 दिवस झाले असावेत, कारण मागच्या रविवारी ठेवलेले आहेत. आणि छान अशा बघा मस्त मुळा फुटून. आता हा काचेचा ग्लास आहे त्यामुळे याला बाहेरून सुद्धा आपण बघू शकतो की किती छान अशा मुळा ज्या आहेत त्या फुटून आलेल्या आहेत. आणि ही जी वाढ झालेली आहे तर ही पाण्यातच झालेली बरं का. मिंट पाण्यात सुद्धा उगवू शकतो छान प्रकारे. तर पाण्यात सुद्धा जर आपण तुम्हाला जास्त दिवस मिंट जर असेल तर स्टोअर करायचा असेल तर तुम्ही त्याच्या काड्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं पाण्यात ठेवायच्यात. त्याची पानं जी आहेत ती कट करायची, बाकीची थोडी पानं राहू द्यायची आणि छान असा तो ग्रो होतो. तर ह्या आईस्क्रीमचा होता का हा भाऊ डबा की चॉकलेटचा होता? चॉकलेट की आईस्क्रीम काहीतरी आले असावे याच्यात. आणि हे याच्यात सुद्धा मी बघा तुम्हाला दिसत असतील की याच्यात सुद्धा छान अशा पांढऱ्या मुळा ज्या आहेत त्या फुटून आलेल्या आहेत. आणि आणखी याला 8-10 दिवस पाण्यात ठेवणार. आणि आपण याला जमिनीत सुद्धा आता मुळा फुटल्यावर लावू शकतो. आताच सुद्धा लगेच लावल्या तरी चालतील, पण माती मी याची तयार केलेली नाही, म्हणून मग थोड्या दिवसांनी जे आहे हे मी मातीत रोवणार आहे. मातीत रोवलं की जास्त अशी त्याची काही काळजी घ्यावी लागत नाही. हे सुद्धा पाणी कसं असतं की 2-3 दिवसात याचं पाणी नाही बदललं सॉरी, तर 2-3 दिवसात याचं पाणी नाही बदललं तर त्याच्यातून खराब वास येतो आणि मग मुळासुद्धा खराब व्हायला लागतात. म्हणून मग पाणी 2-3 दिवसात हे बदलायलाच हवं. तर पुदिना माझा लावून इथं तयार झालेला आहे. आणि आता याला एक 2 ते 3 दिवस मी सावलीला ठेवणार आणि 2 ते 3 दिवसानंतर पार्शल शेडमध्ये याला ठेवणार आहे. नमस्कार मंडळी, मागे मी पुदिना कसा लावायचा याविषयीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला होता. आणि मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलंसुद्धा होतं की पुदिना हा कशा प्रकारे थोड्या दिवसांनी होतो, म्हणजे त्याची अपडेट ही मला तुम्हाला द्यायची होती. तर बघा ह्या कुंडीत मी पुदिना लावलेला होता. तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला ही कुंडीसुद्धा दिसेल. आपण पुदिना लावण्याचा व्हिडिओ हा बघतो तर चक्क कुंड्याच बदलून जातात. तर तसं काहीच नाही, अगदी सोपं आहे पुदिना लावणं. मला एका ताईंची कमेंटसुद्धा आली की मी प्रत्येक वेळी पुदिना लावते पण माझ्याकडे पुदिना जगतच नाही. तर पुदिना लावणं ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे. आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितलात व्यवस्थित तर त्याच्यात मी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही आवर्जून करा, म्हणजे नक्कीच तुमच्याकडे सुद्धा पुदिना हा फुलेल. आणि समजा तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याने तो जगत नाही, तर मग एखाद वेळेला आपल्या घरातील व्यक्ती असतात, मुलं असतात, आपल्या घरचे इतर पुरुष मंडळी असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही सांगू शकतात की तुम्ही अशा पद्धतीनं मला एक मदत करा, पुदिना लावायचा आहे. आणि मग जगतोय का तसा तो बघा. पण बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सुद्धा पहिलाच प्रयत्न केला आहे पुदिना लावण्याचा आणि तो यशस्वी झालेला आहे.
तर बघा छान असा पुदिना जो आहे, मस्त मोठी मोठी पानं त्याची झालेली आहेत. आणि बघा ही कुंडी मी कशी भरलेली आहे, खाली काय घातलेलं आहे, तर तो सुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. आणि बाजूलाच आहे गोकर्णीचा वेल, पांढऱ्या फुलांचा वेल हा म्हणजे पांढरी फुलं या वेलावर येतात. आता बघा पुदिना हा काढणीला आलेला आहे आणि आज मला पुदिन्याची चटणीसुद्धा करायची होती. म्हणून मग मी काही काड्या ह्या पुदिन्याच्या तोडून घेतल्यात आणि तुम्ही बघत आहात की पुदिन्याच्या काडीला मुळंसुद्धा ही फुटून आलेले आहेत. म्हणजे जर ही पुदिन्याची काडी खाली मातीत टेकली गेली तर तिला पुन्हा नव्याने ही मुळं फुटून येतात आणि तिथं ती जमिनीत आणखी बहरते. तर अशा प्रकारे पुदिना हा अगदी सोप्या पद्धतीनं लावला जातो, जगतो. आणि आता तर मी हा हिवाळ्यात लावलेला आहे, म्हणजे डिसेंबर ते जानेवारी ह्या महिन्यात. पण तुम्ही जर हा पावसाळ्यात लावला तर आणखी चांगल्या प्रकारे तो उगवून येईल. आणि अशा प्रकारे जर थोड्या थोड्या प्रमाणात जो घरात लागणारा भाजीपाला आहे तो आपण लावला तर आपल्याला मिळणारा आनंद हा वेगळाच असतो आणि त्याचं मोजमाप हे करता येत नाही. तर काही मिरच्यांची झाडं मी लावलेली आहेत.